नमस्कार. तेजल्स हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. दरवर्षी गुढीपाडवा आला की आपण दारात गुढी उभारतो. तुम्हाला माहिती आहे का आपण गुढीपाडवा का साजरा करतो? चला मग सांगते तुम्हाला. ब्रह्मशास्त्रानुसार ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली आणि या क्षणापासून काळाची सुरुवात झाली. आणि म्हणूनच गुढीपाडवा हा दिवस हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणून ओळखला जातो. असं म्हणतात, ब्रह्मदेवाने वेळेचं नियोजन करून 12 महिने तयार केले आणि आपल्याला कालगणनेचे ज्ञान दिलं. गुढीपाडवा हा केवळ धार्मिकच नाही तर निसर्गाशीही जोडला आहे बरं. याच काळात जुनी पिकं काढून नवीन पिकांच्या लागवडीचा आनंद साजरा केला जातो. म्हणून शेतकरीही नवीन आशा मनात घेऊन गुढीपाडवा साजरा करतात. या दिवशी आपल्या सगळ्यांच्या दारात गुढी उभारली जाते व गुढीला नैवेद्य अर्पण केला जातो व गुढीला जो साखरेचा हार व कडुलिंबाचा पाला लावला जातो तो प्रसाद म्हणून सगळ्यांनी खायचा असतो. कारण आपल्या जीवनात गोड व कडू असे दोन्हीही प्रसंग येतात. मग आपण धैर्याने या प्रसंगांना सामोरे जाऊन यशाची गुढी उभारू शकतो. आज गुढीपाडवा म्हणून मी पण गोडाधोडाचं काहीतरी करावं म्हणून श्रीखंडाची तयारी सुरुवातीलाच करून घेतली होती. मी इथे दही करण्यासाठी ठेवलं होतं. म्हणजे एक रात्र आणि एक दिवस आपल्याला दही बनवण्यासाठी लागतं. मी इथे थोडंसं कोमट दूध, म्हणजे आपला पोट सहज जाईल एवढं कोमट दूध मी घेतलं होतं. त्यात मी 250 ग्राम एवढं दही घातलं असेल. आणि हो, मी हे फुल फॅट दूध घेतलं आहे. यातली साय मी काढलेली नाही आहे. इथे आपलं दही छान सेट झालं आहे. म्हणजे मी हे एक रात्र आणि एक दिवस सेट केल्यानंतर यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते आपल्याला सुती कापडामध्ये पिळून काढून घ्यायचं आहे. ते सहज पिळून निघत नाही. म्हणजे आपल्याला त्यावर वजन ठेवून ते बऱ्यापैकी निघतं. म्हणजे मी असं एक रात्रभर असंच ठेवलं होतं. मग त्याच्यातलं जे एक्स्ट्रा पाणी असतं ना ते खाली गाळलं जातं. ते पाणी वाया जात नाही. ते आपण पोळींचं पीठ भिजवण्यासाठी वापरू शकतो. आता हा इथे आपला चक्का रेडी झाला आहे. हा एका बाउलमध्ये मी काढून घेतला. यात मी पिठी साखर ॲड केली. पिठी साखर 1 वाटी ॲड केली. त्यामुळे काय होतं ना, पटकन मिक्स होतं ते. तुम्ही बघत असाल इथे आपला मी इथे बराच वेळ मिक्स केलं आहे, पण तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवलं आहे. जवळजवळ 5 मिनटं आपल्याला ते छान फेटून घ्यायचं आहे चमच्याने. त्यात भरपूर असे पिस्ते घातले आहेत, केसर घातलं आहे मी आणि ते परत एकदा फेटून घ्यायचं आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. ते असं चमच्याने असं तुम्हाला दिसत असेल, लवकर ते पडत नाही. म्हणजे इथे आपलं श्रीखंड रेडी झालं आहे. यात मी भरपूर असे पिस्ते आणि केसर घातलं आहे. आता मी इथे कोथिंबीर वडी करून घेते. त्यासाठी मी इथे ना हरभऱ्याची डाळ रात्रीच भिजू घातली होती. म्हणजे 5 ते 6 तास लागतात आपल्याला हरभऱ्याची डाळ भिजू घालायला, म्हणजे भिजायला. तर हरभऱ्याची डाळ, त्याच्यात 2-3 हिरव्या मिरच्या, लसूण घातलं होतं आणि कोथिंबीर मी बारीक चिरून घालणार आहे. मस्त छान पेस्ट झाली आहे. यात बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केली, थोडी हळद ॲड केली आणि हे व्यवस्थित मिक्स करून एका प्लेटला मी तेल लावून घेतलं आणि प्लेटवर ते छान पसरवून घेतलं. आणि हे आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे. स्टीम करून घेतल्यानंतर मग आपल्याला ते तळायचं आहे. हे मी कढईतच स्टीम करून घेणार आहे. आता पुरी करण्यासाठी ना थोडासा रवा घ्यायचा आहे आपल्याला. मी 2 वाटी गव्हाच्या पिठाला अर्धी वाटी रवा असं घेतलं आहे. रवा मी बारीकच घेतला होता. त्यामुळे आपली पुरी आहे ना खूप वेळपर्यंत कडक राहते. आणि आपल्याला ते पीठ ना असं जास्त पाणी ॲड करून भिजायचं नाही आहे. थोडं कमी लागता पाणी ॲड करायचं आहे आणि असा घट्टसर डो आपल्याला मळून घ्यायचा आहे. आता हा मळून थोड्या वेळासाठी मी त्याला बाजूला ठेवते. दरवर्षी गुढीपाडव्याला मी ही शाकभाजी करत असते. आजच्या भाजीचं नाव शाकभाजी आहे, म्हणजे वांगे बटाटे मिक्स. त्याला आमच्याकडे शाकभाजी असं म्हणतात. आता ते वांग्याचे जे वरचे काटे आहेत ना ते मी असे काढून घेते आणि वरचं जे देठ आहे ते पण कट करून घेते. त्यामुळे ते खाताना आपल्याला काटे लागत नाही. आणि असे सगळे वांगे कट करून मी इथे मिठाचं पाणी घेतलं आहे. मिठाच्या पाण्यात जर आपण वांगे कट करून ठेवले ना तर ते काळे होत नाही. तुम्ही पण एकदा नक्कीच अशा पद्धतीने वांगे करून बघा. आणि अगदी सोप्या पद्धतीने करणार आहे मी. इथे तेलामध्ये वांगे छान परतवून घेईल. आणि आता वांग्यांना मसाला जो आपण भरलेल्या वांग्यांसाठी मसाला करतो ना, खोबरं, शेंगदाणे, कोथिंबीर आणि सगळे मसाले आपण त्या कुटातच टाकतो. तसेच मी सगळे मसाले त्या कुटातच घालून घेणार आहे. मी इथे गरम मसाला घातला आहे, पाऊण चमचा गरम मसाला घातला आहे, 1 चमचा लाल तिखट घातला आहे. आणि आज सण आहे, सणामुळे भरपूर पदार्थ घरात होणार आहेत. म्हणून भाजी आम्ही जरा चमचमीतच खाणार आहे आज. तेल, जिरं, मोहरी घालून हे सगळे ना आपल्याला वाफेवर छान शिजू द्यायचे आहेत. मी आताही थोडं मीठ ॲड केलं होतं आणि मसाल्यात पण मीठ ॲड केलं होतं. हे छान मस्त वाफेवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. हे शिजले की मग आपल्याला तो मसाला मिक्सरमध्ये बारीक करून 5 मिनटं वांगे वाफेवर शिजले की त्यात तो मसाला ॲड करायचा
आणि तो मसाला या वांग्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि हळूहळू पाणी ॲड करायचं, एकदम पाणी ॲड करायचं नाही. आणि हे मसाल्यात पण छान परतवून घ्यायचे आणि भाजी शिजण्यासाठी ठेवून दिली. भाजी बऱ्यापैकी शिजली आहे. आपल्या कोथिंबीर वड्या पण रेडी झाल्या आहेत. आता ह्या मी कट करून घेते. त्या बऱ्यापैकी थंड झाल्या होत्या पण थोड्याशा कोमट होत्या आणि मग त्यांना मी असे स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेते. तुम्हाला एक वडी काढून दाखवते, किती छान मस्त झाली आहे ती. आता सगळे तळणाचे प्रकार आपण करून घेऊ. वरण झालं, भात झालं, भाजी पण आपली शिजली आहे. आता मी इथे पापड तळून घेते. पापड तळून झाले की लगेच पुरी करायला घेते. आता पुरी मी एकसारख्या येण्यासाठी माझ्याकडे एक झाकण आहे बघा, जास्त जाड पण नाही बारीक पण नाही, अशी मी लाटून घेतली आणि झाकणाच्या आकाराने सगळ्या सारख्या पुऱ्या मी करून घेते आणि लगेच मी तळायला घेते. एक साईडला लाटते, एक साईडला तळून घेते आणि गरम गरम जर असेल ना तर खूप छान मजा येते तळणाचे पदार्थ गरम गरम खायला. म्हणून मी सगळे पदार्थ करून घेते आणि तळण फक्त राहू देते. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे माझा 12:30-1पर्यंत गुढीला नैवेद्य दिला गेला असेल. मस्त एक बाजू आपल्याला तळून घ्यायची आणि दुसरी बाजू थोडी जास्त वेळ तळावी लागते आपल्याला. पहिली बाजू तळण्यासाठी एवढा वेळ लागत नाही आणि छान फुलली का मग ती पलटवायची आणि दुसरी बाजू पण छान मस्त तळून घ्यायची. खूप छान मस्त टम्म फुगल्या होत्या सगळ्या पुऱ्या. खूपच छान झालं होतं सगळं जेवण. सकाळी मी साडी नेसले होते पण मग साडी नेसून एवढा सगळा स्वयंपाक करणं अवघड होतं. म्हणून मी आता ड्रेसवरच सगळा स्वयंपाक करून घेते. आता मी कोथिंबीर वडी तळते आणि हे सगळे सामान मी पुढेच घेऊन बसले होते. सकाळी नाश्ता केला होता, फक्त बनवला होता. मला नाश्ता करायलाच वेळ नव्हता एवढं सगळं आवरून. म्हणून आता खूपच भूक लागली होती. आता मला प्लेट सर्व करून ती तुम्हाला दाखवता नाही आली, पण मी देवाचा नैवेद्य आणि गुढीचा नैवेद्य कसा तयार केला ते तुमच्यासोबत शेअर करते. हे सगळं मी असं पुढे आणून ठेवलं होतं आणि जेवणाचीच तयारी आमची चालू होती. आता इथे पहिले नैवेद्य देते मी देवाला. देवाचा नैवेद्य देऊन झाला की गुढीला नैवेद्य देते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.